हॅलो फ्रेंड्स, तर आज सकाळीच मला एक एक्स्ट्राचं काम करायचं होतं. पण रोजच्या ह्या सकाळचा नाश्ता, पाणी, जेवण, खावण ह्यामध्ये आपल्याला टाईम कुठे भेटतो? कसं आहे ना, की उन्हाळा चालू झाला की बऱ्याच गृहिणींची उन्हाळ्याची कामं चालू होतात. म्हणजे पापड, कुरडई वगैरे असं बरेचसं काही त्या बनवत असतात. आता हे मी बाकींच्या गृहिणीबद्दल का बोलत आहे असं तुम्हाला वाटत असेल, कारण हे असले प्रकार मी कधीही करत नाही आणि मला हे बनवताही येत नाही. कारण हे सगळं बनवण्याची माझ्यावरती कधी वेळच आली नाही, कारण आई मला हे सगळं बनवून द्यायची. आणि आता आई नसल्यामुळे हे सगळं बनवण्याचा मी कधीही विचार केला नाही. पण बऱ्याच दिवसांनी मला आई जशी सांडगे बनवायची त्या पद्धतीने सांडगे बनवून त्याची भाजी करून खाण्याची खूप इच्छा झाली. पण आता करणार काय, म्हटलं चला आपणच ट्राय करूया. मग मी पहिल्यांदा सांडगे बनवते म्हणून सर्व पाव किलो डाळी घेतल्या. मसूर, मूग, मटकी, हरभरा आणि उडदाची डाळ ही घेतली. उडदाची डाळ ही उग्र चव देणारी असल्यामुळे बरेच जण यामध्ये उडदाची डाळ घालत नाही, पण मी मात्र यामध्ये उडदाची डाळ आवर्जून टाकते. सेपरेट जर आपल्याला उडदाची डाळ करून खायचं म्हटलं तर थोडंसं आपल्याला जिभेला उग्र चव देणारे असते. पण सांडगे बनवताना ह्या मिक्स डाळीमध्ये जर आपण उडदाची डाळ मिक्स केली तर सांडग्यांना अतिशय फार छान चव लागते आणि सांडग्याची भाजी चवदार आणि चविष्ट बनते. आणि उडदाची डाळ ही थंड असल्यामुळे बाकी आपण घेतलेल्या डाळी ह्या उष्ण असल्यामुळे त्यामध्ये आपण ही थंडगार उडदाची डाळ थोडी मिक्स करणे हे गरजेचं असतं. आता मी ह्या मिक्स केलेल्या डाळी सर्व स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेते. या सर्व मिक्स डाळींना मी 3-4 पाण्याने स्वच्छ असं धुवून एक रात्र झाकून ठेवलं. पूर्ण एक रात्र ह्या सर्व मिक्स डाळी मस्त अशा भिजवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा या डाळींना बाहेर काढून आपल्याला 3-4 पाण्याने पुन्हा एकदा चांगल्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या. कारण रात्रभर या डाळी भिजल्यामुळं यांना थोडासा आंबटसर वास येतो आणि चवही लागते. त्यामुळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा आंबट वास जो असतो तो निघून जातो. काही जण डाळी भिजवून घेत नाहीत, मिक्सरला डायरेक्ट या डाळींचं पीठ करून घेतात किंवा गिरणीमधूनच भरडून आणतात. किंवा काही जण रात्रभरही या डाळींना भिजवत नाहीत. काही जण 3-4 तास फक्त या डाळींना भिजवून ठेवतात. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की माझी आई जसे सांडगे बनवायची त्याप्रमाणेच मलाही बनवायचे आहेत. त्यामुळे माझी आई रात्रभर या डाळींना भिजवत ठेवत असं. त्याचप्रमाणे मी ही डाळींना रात्रभर भिजवलं आहे. आता मी 3-4 लसणाचे कांदे असे सोलून घेतलेले आहेत आणि 3-4 मिरच्याही घातल्या आहेत आणि भरपूर असे जिरे घातलेले आहेत. आता हे सगळं मस्त असं मी मिक्सरला बारीक करून घेते. हे वाटण करून झाल्यानंतर मी या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून ते बाजूला करून ठेवते. कारण ही डाळ वाटता वेळेस आपल्याला हेच थोडं पाणी घालून डाळ वाटून घ्यायची आहे. या डाळींचं वाटण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. मीडियम हे वाटण झालं पाहिजे. तसं तर या डाळी भिजत ठेवल्यामुळे यांना पाणी घालून वाटायची काही गरज लागत नाही. पण जास्तच कोरडं वाटत असेल तर आपण थोडं पाणी घालून या डाळी वाटून घेऊ शकतो. आता मला माहीत नाही की सेम माझी आई बनवायची तसेच सांडगे माझेही बनवून होतात की नाही हे मी सांगू शकत नाही. पण ज्या प्रकारे पद्धतीने माझी आई बनवत होती त्याच पद्धतीने मी हे सर्व बनवत आहे. पण ओरिजिनल आणि कॉपीराईट यामध्ये फरक असतोच की नाही, हो ना? मला सांडग्याची भाजी खायला खूप आवडते आणि माझी आई ज्या वेळेस हे सांडगे बनवायची तेव्हा मी नेहमी माझ्या आईला ही भाजी बनवायला सांगत होते. म्हणूनच आता मी हा मोठा असा अट्टहास मांडलेला आहे. आता ह्या सर्व डाळी मी वाटून घेतलेल्या आहेत. हे वाटण मी जास्त बारीक केलं नाही, असं थोडं मोठं दरदरीत ठेवलेलं आहे. कारण जास्त बारीक वाटण जर केलं तर ते सांडगे असे घट्ट आणि राठ होतात. सांडगे जाळीदार बनत नाहीत. मग यामध्ये जिरे, लसूण आणि मिरचीचं वाटण जे आपण केलेलं आहे ते घालून घ्यायचं. मग यामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं त्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. वरून हळद, लाल तिखट आपल्याला जेवढा आपल्याला तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकताय. मला सांडगे जास्त झणझणीत आणि तिखट आवडतात, कारण त्यामुळे भाजी मस्त अशी चवदार आणि झणझणीत मस्त बनते. म्हणूनच मी वाटणातही 4-5 मिरच्या घेतल्या आणि लाल तिखटही जास्त वापरलं आहे. मग मी वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर चिरून घातली. यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथीही घालू शकताय, पण माझ्याकडे कस्तुरी मेथी अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त कोथिंबीर घातलेली आहे. या मिश्रणामध्ये तुमच्याकडे जर मेथी अवेलेबल असेल तर मेथीही बारीक कोथिंबीरीसारखी चिरून घालू शकताय. त्यामुळे ही सांडगे अगदी रुचकर आणि चवदार बनतात. आणि कस्तुरी मेथी जर असेल तर तीही जास्त प्रमाणात घालायची, कारण त्यामुळे मस्त असा आपल्या सांडग्यांना सुगंधही येतो आणि टेस्टही छान येते. मग वरून असं तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात हिंग घालून घ्यायचं आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये तुम्ही मेथीही बारीक चिरून टाकू शकता आणि कस्तुरी मेथीही भरपूर प्रमाणात टाकू शकताय. पण या दोन्ही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी कोथिंबीरीने काम चालवलं. कारण या 2 जिन्नस मला भेटाव्या म्हणून मी खूप प्रयत्न केला, पण मला नाही भेटू शकल्या. आणि आपल्याला ज्या गोष्टींची जेव्हा जास्त गरज असते ते कधीच मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल की हे वाटण मी इतकं पातळ कसं ठेवलेलं आहे, कारण काही जण हे वाटण घट्ट करतात किंवा पीठ मळल्यासारखं मळून घेतात. पण होतं काय की
जर हे वाटण आपण जास्त घट्ट केलं किंवा पीठ मळल्यासारखं असं कडक मळून घेतलं तर सांडगे आपले असे खूप कडक आणि राठ होतात आणि भाजीमध्ये शिजायलाही फार वेळ घेतात. घट्ट पीठ मळून घेतलेल्या पिठाचे सांडगे हे जाळीदार बनत नाही आणि खुशखुशीतही होत नाही. पण हेच पीठ जर का आपण असं पातळ म्हणजे उडीद वडे जसे बनवताना आपण पीठ बनवतो त्या प्रकारे जर बनवून घेतलं तर आपले सांडगे मस्त असे जाळीदार खुसखुशीत बनतात आणि भाजीमध्येही शिजायला जास्त वेळ घेत नाही. अशा पिठाचे जर सांडगे बनवले आपण आणि त्याची भाजी जर बनवली तर जसं काय ओल्या पिठाचे आपण जसे वडे करून भाजी बनवतो त्या प्रकारे भाजी बनते. आणि जास्तच कडक पीठ मळून जर सांडगे बनवले तर भाजी बनवल्यानंतर त्यामध्ये सांडगे हे कडकच राहिले जातात किंवा शिजतानाही जास्त वेळ घेतात. या सर्व टिप्स माझी आई वापरायची त्याच मी तुम्हाला सांगते बरं का. मग मी हे सर्व सांडगे घरातच फॅनच्या खाली तोडून घेतले आणि मग वरती नेऊन उन्हामध्ये वाळत घातले आणि फक्त 3 दिवस या सांडग्यांना चांगलं असं ऊन दिल्यानंतर मस्त असे आपले हे सांडगे वाळून झालेले आहेत. सांडगे असे मस्त वाळून छान असे कडक झालेले आहेत आणि कलरही मस्त दिसत आहे. बघा किती छान मस्त केशरी कलर आलेला आहे या सांडग्यांना. मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्हीही असे सांडगे बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी मी लगेच सरिता किचन्सचे यूट्यूब चॅनल ओपन करून त्यामध्ये सांडग्याची भाजी कशी बनवायची हे मी बघितलं, कारण मला सरिता किचन्सच्या सर्व रेसिपी फार आवडतात. मग मी पटकन वरती जाऊन वाळत ठेवलेल्या सांडग्यांमधून एक डोंगा सांडगे भरून खाली घेऊन आले, कारण मी कधीही कुठलीही नवी जुनी गोष्ट जर केली तर त्याचा रिझल्ट बघण्याची मला खूप उत्सुकता असते. मग मी डोंगा भरून हे सांडगे खाली भाजीसाठी घेऊन आले. बघा हे आपले सांडगे किती मस्त खुसखुशीत जाळीदार बनलेले आहेत. आपण जर कुठलीही गोष्ट पहिल्यांदाच ट्राय केली आणि त्याचा रिझल्ट जर खूप छान आला तर आपल्याला किती बरं वाटतं नाही का. आणि मी पहिल्यांदाच हे सांडगे बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला, याचा मला खूप आनंद होतो. मग मी सरिता किचन्स रेसिपीप्रमाणे मस्त अशी चवदार छान झणझणीत अशी सांडग्याची भाजी बनवली. नेक्स्ट टाइम मी या सांडग्याच्या भाजीचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकून देईल, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. कारण आता जर मी पूर्ण रेसिपी तुम्हाला सांगायला लागले तर हा आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. कसे ना आपल्याकडे कधी काही भाजीला नसतं किंवा सारख्या सारख्या त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो, त्यावेळी आपल्याला असे घरात जर आपल्या सांडगे अवेलेबल असेल तर आपण अशी छान मस्त सांडग्याची भाजी झणझणीत बनवून खाऊ शकतो आणि खायलाही छान आणि टेस्टी लागते. आता ही सांडग्याची भाजी कशी झाली आहे हा रिझल्ट तुम्ही स्वतः ऐका. भाजी कशी झाली आहे? छान लागते ना. मग हे सांडगे संपले की अजून थोडेसे बनवू, मला डाळी आणून द्या. मला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा, किंवा तुम्हाला मला काही टिप्स द्यायचे असेल तर तुम्ही नक्की देऊ शकताय.